स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन या टायटलवर. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. आज आपण शुक्रवारची जीवतीची कहाणी ऐकणार आहोत. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं, एका सुईणीला बोलवून आणलं आणि म्हणाली, "अगं ग सुईणी, मला नाळवारी सहित एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन." सुईणीनं ही गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, "बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करीन." तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईणी राणीकडे गेली. "बाईसाहेब, बाईसाहेब, नगरात अमुक अमुक गरीब बाई गरोदर आहे. तिला नुकता 2रा महिना लागला आहे. सर्व लक्षणं मुलाची दिसतात आहेत. तेव्हा आपल्या घरापासून तेथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन." असं ऐकल्यावर राणीला आनंद झाला. जसजसे दिवस होत गेले तसं डोहाळ्याचं डंब केलं. पोट मोठं दिसण्याकरता लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरतात बाळंतपणाची तयारी झाली. इकडे ब्राह्मणाच्या बाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलवू आलं. त्याबरोबर, "तुम्ही पुढे व्हा, मी येते," म्हणून सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. "बाई बाई, तुझी पहिली खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाही. नाही बांधलेस तर भय वाटेल." असे सांगून तिने डोळे बांधले. ती बाळंत झाली. तिला मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं तो राणीकडे पाठवला. तिने एक वरवंटा घेऊन त्यास कुंचा बांधला, तिच्या पुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. "तुला वरवंटात झाला आहे," असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेबां बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी. नमस्कार करून म्हणावं, "जय जिवती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो." असं म्हणून तांदूळ उडवावे. हे त्यात मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं. तांदळाचं धुणं ओलांडणं बंद केलं. नेहमीप्रमाणे ती वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एक दिवशी बाहेर फिरायला गेला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला. रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, "कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला?" तेव्हा ती म्हणाली, "जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही, तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला काय भिईल?" हे ऐकून राजा परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी मागितली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती 5वी 6वीच्या दिवशी जात. राजाला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला. 7वी रात्री आली आणि म्हणू लागली, "कोण ग मेलं वाटेत पसरलंय?" जिवती उत्तर असते, "अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलंय. मी काही त्याला ओलांडू देणार नाही." मुलगा आज जाणार नाही म्हणून मुलाचे आईबाप चिंता करत बसले. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणानं राजाचे पाय धरले. "तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा," अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री त्याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडे त्यांचा मुलगा वाढता झाला. पुढे काशी गेल्यावर यात्रा केली. गया वर्जन केलं.
पिंड देते वेळी घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण ब्राह्मणांना विचारलं. ते म्हणाले, "घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोल. म्हणजे याचं कारण समजेल." मनात मोठी चुटपूट लागली. घरी आला. मोठ्या थाटाचं माउंड केलं. तो शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरात कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, "मला जिवतीचं व्रत आहे. माझे पुष्कळ नेम आहेत. पाळले तर मी जेवायला येईन." राजानं कबूल केलं. जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो, असं म्हणे. पानं वाढली, थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता-वाढता ती ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. ह्या त्याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत घातली. तो म्हणाला, "असं होण्याचं कारण काय?" तिने सांगितलं, "ती तुझी खरी आई. मी तुझी मानलेली आई." असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यांना आपल्या आई-बापास राजवाड्याजनिक मोठा राजवाडा बांधून दिला. त्यासुद्धा आपण राज्य करू लागला. तशी ही जिवती तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.